नमस्कार. वैजूज कुक हाऊस मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आता इथेही मी 3 वाटे कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून आणि मग चिरून, फार बारीक नाही चिरायचे, साधारण चिरायचे, अशी 3 वाटे ही कोथिंबीर मी घेतलेली आहे. खमंगपणा येण्याकरता थोडी मी भाजणी वापरते आहे. तसंच चिकटपणा येण्याकरता डाळीचं पीठ किंवा बेसन घालणार आहे आणि थोड्याशा खुसखुशीत कुरकुरीत व्हाव्या म्हणून तांदूळाचं पीठ घालणार आहे. आता आपण एक एक करून मसाले घालू. ह्याच्याकरता लाल तिखट, मी काश्मीरी लाल तिखट नेहमी वापरते. त्याच्यानंतर हळद आहे, त्याच्या आधी मी हिंग घातलेला आहे, थोडा मीठ घातलं आहे आणि तीळ हे भाजलेले नसले तरी चालतील, पांढरे तीळ जे असतात ते घातलेले आहेत. आणि ते आता आपण साधारण कोरडंच थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडं तेल घालायचं आहे. आतमध्ये थोडं तेल घातलं की थोडा त्याला मऊसरपणा पण राहतो. त्यात लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता, हवी असलेस ठेचलेले लसूण पण घालू शकता. पण मला स्वतःला मूळ पदार्थाची चव हवी असते, त्यामुळे बाकीचे खूप मसाले घालून मी त्याची चव वाढवण्याचा खूप प्रयत्न करत नाही. आता हे भिजवते आहे पीठ, पण त्याच्यात एकदम पाणी घालायचं नाही आहे, कारण कोथिंबीर जरी आपण धुवून थोडी अशी सुकून ठेवली असली तरी त्याचा थोडासा ओलसरपणा असतोच. त्यामुळे तुम्ही जर जास्त पाणी घातलं एकदम तर मग तो फार सैल गोळा होत जाईल. हा आपला गोळा तयार झाला आहे. आता ज्याच्यामध्ये आपल्याला वडी वाफवायची आहे त्या डब्यात, ताटलीत, कशातही त्याला आपण थोडासा तेलाचा हात फिरवून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यात साधारण अर्धा सेंटीमीटर एवढ्या जाडीची, म्हणजे आपलं बोटाचं पेर असतं ते अर्धं तेवढ्या जाडीचंच थापायचं आहे. आता इथे माझं धक्का लाजून टेबलावर थोडं पाणी सांडलेलं आहे, ते मी नंतर क्लीन करते, पण आपण व्हिडिओ चालू ठेवू. आणि त्याचप्रमाणे मी दुसरं पण एक असं गोल करून ठेवलेलं आहे, म्हणजे रोल आपण जसं अळूचा वडी करतो तसं पण तुम्ही वाफवू शकता. या वड्यांचं भिजवत असताना मी एकीकडे माझा स्टीमर, म्हणजे जो मी इडली पात्र वापरते, त्याच्यात पाणी घालून त्याला उकळी यायला ठेवून दिलेलं होतं. आता त्याच्यात आपण अगदी सावकाशीने काळजीपूर्वक ह्या दोन्ही ज्या वड्या गोल रोल केलेल्या आणि थापलेल्या दोन्ही वड्या आपण ठेवून 15 ते 20 मिनटं वाफवून घेऊ. जसं तुम्ही आत्ता बघताय की त्या सुरीला काही चिकटलेलं नाही आहे, याचा अर्थ आपल्या वड्या चांगल्या वाफवल्या गेल्या आहेत. त्यामुळे गॅस बंद करून त्या बाहेर काढून ठेवायच्या, म्हणजे त्या गार होतील आणि मग आपल्याला हव्या त्या आकारात कापता येतील. गार झाल्यानंतर तुम्हाला हव्या तशा शंकरपाळ्यासारख्या किंवा चौकोनी त्या आकारात आपण वड्या कापून घ्यायच्या आहेत आणि त्या अलगद सोडवून घ्यायच्या आहेत. आता तळायच्या आधी या वड्या आपण सुट्ट्या मोकळ्या करून एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ, म्हणजे आपल्याला तळायला तेल तापल्यानंतर घाई होत नाही त्यातनं वडी सोडून घेण्यापेक्षा, त्या ज्याच्यात आपण वड्या वाफवल्या आहेत त्याच्यापेक्षा. त्यामुळे ते एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलं की ते जास्त सोयीस्कर राहतं. वड्या प्लेटमध्ये काढेपर्यंत मी एकीकडे तेल तापत ठेवलं होतं. आता थोडंसं तुकडा घालून आपण नेहमीप्रमाणे जसं बघतो तसं बघायचं आहे तेल, कारण जास्त व्यवस्थित तापलं नसेल तर वड्या तेलकट होतील आणि खूप तापलं असेल तर लवकर करपतील. त्यामुळे ते मध्यम ह्याच्यावर चांगलं तापू द्यायचं आहे तेल. आणि मग आता हळूहळू पण एक एक वड्या टाकून तेलामध्ये हळूचकन सोडून त्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या मोठ्या गॅसवर तळू नका, नाहीतर त्या पटकन होतील आणि आतून कच्च्या राहतील. जर तुम्हाला कुरकुरीत हव्या असतील तर मंद गॅसवर तळा. थोडासा त्याचा रंग बदलायला लागतो, थोडा जास्त डार्क ब्राऊन व्हायला लागतो तो रंग. ते झाल्या की जरा पलटायच्या आणि परत 1-2 मिनटं ठेवून आपण काढून ठेवायच्या. आपण ज्याच्यात एखाद्या चाळणीत वगैरे काढतो त्याचं जास्तीचं तेल असेल तर निघून जाण्याकरता तसं ते करायचं. आणि ह्या पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घ्यायच्या. सगळ्या वड्या तळायच्या नसतील तर ह्या तुम्ही फ्रीजमध्ये डब्यात घालून 4-5 दिवस नक्कीच ठेवू शकता. फक्त नंतर जेव्हा तळायच्या असतील तेव्हा आधी फ्रीजमधनं काढाव्यात, त्या रूम टेम्परेचरला येऊ द्याव्यात आणि मगच तळाव्यात. तशा गारच्या गार तळल्या तर तेल ते जास्त वड्या शोषून घेतील, पितील, आपल्या भाषेत म्हणतो तसं तेल प्यायला जाईल ते जास्त. त्यामुळे त्या बाहेर काढून रूम टेम्परेचरला आणून मगच त्या तळाव्यात.
या वड्या तुम्ही नुसत्यासुद्धा खाऊ शकता किंवा सॉस आणि मेयोचं मिक्सचर असं डिपसारखं करून त्याच्याबरोबर पण खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.